अयोध्या इथं प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्याचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर इथं भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी शिवाजी पार्कमधील गणेश मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांनी आधी दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता त्यांची शोभायात्रा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांशी या निमित्तानं बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूया। दादरच्या शिवाजी पार्क मधनं एक भव्य शोभायात्रा निघालेली आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ शिंदे भाई, बाळासाहेबांचं स्वप्न होतं, आत्ताच आपण सेना भवनाच्या समोरनं गेलो, हात जोडलेत तुम्ही आदरानं भावपूर्वक, काय मनात भावना आहेत? आता बाळासाहेब आज असते तर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं भरभरून कौतुक केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं, कारण बाळासाहेबांचं स्वप्न आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। आज ते स्वप्न साकार झालं। आज ऐतिहासिक दिवस आहे, सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। अयोध्यामध्ये आणि संपूर्ण देशात दिवाळी आहे, दिवाळी साजरी होते आणि म्हणून जे स्वप्न पूर्ण करणारे मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। कायराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंनी आरती केली, सहकुटुंब त्यांनी तिकडे पूजा केली आणि तिकडे आज कुठेतरी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। चांगलं आहे, कुठंतरी गेले रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारे लोक रामाच्या मंदिरात गेले, चांगलं आहे, त्यांना सद्बुद्धी रामाने द्यावी। शेवटचा प्रश्न, अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, काय भावना दिसत आहेत लोकांच्या मध्ये? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे फोटो काढायला सगळे उत्सुक आहेत, काय चिन्ह असेल? निवडणुकीची तयारी सुरू झाली? हे अयोध्या आणि राम मंदिर हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, हा आमच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा हा विषय आहे। त्यामुळे करोडो राम भक्त रस्त्यावर उतरले आणि त्या रॅलीमध्ये तुम्ही कधी जाणार आहात अयोध्येला? भाई जाणार आहात? अयोध्यामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातले राम भक्त सर्वांना घेऊन अयोध्येला आम्ही जाणार। महाराष्ट्रातील मंत्री, आमदार, खासदार आणि सर्व रामभक्तांना घेऊन अयोध्येत जाण्याचं असं म्हटलं आणि कुठेतरी जल्लोष जो आहे त्याचं राजकारणाशी जोडून द्या असं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।